सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व सभासदांना नमस्कार। आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे। तो टॉपिक म्हणजे महत्त्वपूर्ण आहे आणि तो महत्त्वपूर्ण असा, आजचा आपला पूर्ण व्हिडिओ हा यूट्यूबच्या पॉलिसीबद्दल आणि नवीन यूट्यूबर्स ज्यांचे चॅनल मॉनिटायझेशन झाले आहेत किंवा ज्यांचे चॅनल मॉनिटायझेशन झाले नाहीत या सर्वांसाठी आहे आणि उपयुक्त असा आहे। विशेष म्हणजे यूट्यूबनं एक 15 जुलै 2025 पासून एक नवीन पॉलिसी लॉन्च केली किंवा यूट्यूब चॅनलच्या बाबतीत एक अपडेट आणली। तर ते आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट कोणत्या पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने लॉन्च होणार आहे किंवा लागू होणार आहे सर्व यूट्यूब चॅनल्सवाल्यांना ते त्यात पाहूयात आपण। तर यूट्यूबचं म्हणणं असं आहे की नवीन किंवा जुने अर्थातच मॉनिटायझेशन आणि अनमॉनिटायझेशन जे काही यूट्यूबर्स आहेत किंवा त्यांचे जे काही चॅनल्स आहेत त्या चॅनल्सवरती नेमकं आपण कंटेंट कोणते अपलोड करावेत किंवा ज्या यूट्यूबर्सचं चॅनल हे मॉनिटायझेशन आहे त्यांना पण एक नियम लागू लावलेला आहे। तर तो विशेष म्हणजे असा की हे बघा, AI द्वारे काही यूट्यूबर्स व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती सातत्याने अपलोड करतात। दुसरी गोष्ट, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा मग इतरही काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावरचे व्हिडिओ उचलायचे आणि जशाच तसे कॉपी पेस्ट करून यूट्यूब चॅनलला अपलोड करायचे, बरोबर। तर ते जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओला अर्थार्थी फारसं काही मेहनत अशी लागलेली नाही आणि जर त्या व्हिडिओला फारशी मेहनत लागली नसेल तर साहजिकच आहे यूट्यूब जे आहे हे व्हिडिओज किंवा या व्हिडिओवरती व्ह्यूज तर असे जे व्हिडिओ इथले उचलायचे तिथं टाकायचे किंवा त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उचलायचे आणि यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायचे। अर्थार्थी अशा व्हिडिओला फारशी काही मेहनत लागलेली नाही। सर्वप्रथम असे व्हिडिओज इथून पुढे यूट्यूब हे व्हायरल करणार नाही आहे किंवा त्या व्हिडिओवरती अर्निंग सुरू करणार नाही, ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करून घ्यावी। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्हिडिओला खरोखरच क्रिएटरनं मेहनत घेतली आहे तोच व्हिडिओ फक्त समोर जाईल आणि त्या व्हिडिओला अर्निंग होईल, ही गोष्ट यूट्यूबने स्पष्टपणे क्लिअर केली। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या व्हिडिओजच्या समोर स्वतः वैयक्तिक क्रिएटरचा फेस आहे, त्याचा आवाज आहे आणि व्हिडिओ कुणाचाही कुठल्याही पद्धतीचा कॉपी पेस्ट केलेला नाही, असे जे व्हिडिओ आहेत त्याच फक्त व्हिडिओला प्राधान्य दिलं जाणार यूट्यूबच्या माध्यमातून। आणि विशेष म्हणजे जे व्हिडिओ रिजेक्ट केले जाणार आहेत किंवा ज्या चॅनलला ज्यांचे चॅनल मॉनिटायझेशन आहेत त्यांना मेल यूट्यूबच्या माध्यमातून पाठवलेला आहे। तर विषय म्हणजे असा आहे, आपण सुरुवातीला एक गोष्ट बघूयात की कोणते चॅनल्सवरती व्हिडिओ चालणार नाहीत, ही गोष्ट फार महत्त्वाची। तर कोणते चालणार नाहीत, तर व्हिडिओ असे चालणार नाहीत इथले उचललेत यूट्यूबवर अपलोड केलेत, तिथले सोशल प्लॅटफॉर्मवरती उचललेत यूट्यूबवरती अपलोड केलेत, ज्या व्हिडिओला फक्त कॉपी पेस्ट केली आणि यूट्यूबला अपलोड केली, ज्याला वैयक्तिक स्वतःचा फेस नाही, स्वतःची ॲक्टिव्हिटीज नाही किंवा स्वतःला फारशी काही मेहनत लागली नाही, असे व्हिडिओ ज्या क्रिएटरनं उचललेत आणि यूट्यूबवरती अपलोड केलेत सरळ सरळ ते व्हिडिओ चालणार नाहीत, ही बाजू एक लक्षात घ्या। आता विशेष म्हणजे ही बाजू आपण पाहिली, नेमके ते व्हिडिओ चालणार नाहीत, मग चालणार आहे काय, बरोबर। तर चालणारी बाजू आता ह्या पद्धतीने आपण चेक करूयात। तर चालणारे अशी, जो क्रिएटर स्वतःचा व्हिडिओ बनवतोय, अर्थातच जो की स्वतः समोरासमोर आहे कॅमेऱ्याच्या, एक ज्याचा स्वतःचा आवाज आहे, 2 आणि जो स्वतः क्रिएट करतोय आणि स्वतःला मेहनत लागते, 3 अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये रिॲलिटी आहे, कुठल्याही पद्धतीचे कॉपी पेस्ट नाही, असे व्हिडिओ मात्र नक्की यूट्यूब अर्निंग पण सुरू करणार आहे आणि त्या व्हिडिओला चालना पण देणार आहे। यूट्यूबची दुसरी गोष्ट अशी की ज्यांचं खरोखरच मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ देण्याचा प्रयत्न फक्त त्याच क्रिएटरला यूट्यूब करतो। उगाचच एखाद्याचे व्हिडिओ आपण चोरायचे आणि अपलोड करायचे तर त्या चोरीला महत्त्व देणार नाही। थोडक्यात
एखाद्याची कॉपी आपण करायची, कॉपी पेस्ट करून अपलोड परत करायचे, अशा व्हिडिओला चालना देणार नाही. तर बघायला गेलं तर यूट्यूब जी काही ही नवीन टेंडन्सी लागू केली आहे कुठंतरी चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तर माझं म्हणणं आहे यूट्यूबनं जे काही नवीन नवीन अपडेट आणलेलं आहे तर यूट्यूब चॅनल्स जे कोणी क्रिएटर्स चालवत आहेत त्यांच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि कॉपी पेस्ट करण्यासाठी एक मोठं संकट आहे. मग नेमकं संकट आहे का ऑपॉर्च्युनिटी आहे हे ज्याचं त्यानं ज्या त्या परिस्थितीवरून बघायचं काम आहे. असे काही यूट्यूब चॅनल्स होते की कॉपी पेस्ट करणं किंवा मग फारसा कमी वेळ देणं आणि स्मार्ट डोक्याचा वापर करून यूट्यूबवरती वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करणं. आणि असेही काय आहेत, उदाहरणार्थ शेतकरी राजा वगैरे चॅनल्स आहेत बघा आपल्या बीडचे विशेष म्हणजे. तर जे आहे ते रिअल आहे आणि जे आहे ते समोर आहे, पाठीमागं याचं त्याचं असा विषय केलेला नाही आहे. तर ज्यांची रिअल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमीच आहे. परंतु जे काही इथून पाठीमागं होता की 1000 फॉलोअर्स आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करणं गेलेल्या 365 दिवसामध्ये हे एवढा क्रायटेरिया कायम आहे. तर त्या क्रायटेरियानुसार सर्वांनी आपापल्या पद्धतीने मेहनत करावी. ज्यांना यूट्यूब शोवरती मेहनत करून थोडीफार अर्निंग करायची आहे आणि ज्यांचं कोणाचं सर्व काही ॲक्टिव्हिटीज हे रिअल असतात, नॅचरल असतात, त्यांच्यासाठी कुठलीही धोक्याची घंटा नाही आहे. ही गोष्ट सर्वप्रथम सर्वांनी नमूद करून घ्यावी. तरी चला आता बघूयात यूट्यूब अजून कशा कशा पद्धतीनं मॉनिटायझेशन झालेल्या पण आणि ज्यांचे मॉनिटायझेशन झाले नाहीत अशांना पण काय काय नवीन धोके देतोय किंवा मग शॉक देतोय हे आपण नक्कीच बघूयात. आणि इथून पुढे जी काही यूट्यूबची पॉलिसीमध्ये अजून काय बदल होणार असेल किंवा मग बदल जे आहे एक 15 जुलै 2025 पासून लागू होणार आहे हे आपण नक्कीच बघूयात. आणि चला नवीन एक आपल्यासाठी काय म्हणते त्याला चॅलेंज आहे. तर ती चॅलेंज आपण प्रत्येकजणच यूट्यूब चॅनल्सवाले यांनी एक विविध पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे, आपल्यासाठी एक नवीन चॅलेंज आहे. या पद्धतीने आपण ही पॉलिसीला आपण बघूयात आणि यूट्यूबने घेतलेला निर्णय नक्कीच त्यांच्या मते व्यवस्थित असेल तो आपल्याला आपल्या पद्धतीनं अवलंब करावं लागणारच आहे आणि त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ बनवत चालू आहेत. तरी चला यूट्यूबच्या आलेल्या पॉलिसीचं आपण सर्वजण स्वागत करूयात नाही का. आणि इथून पुढे काही यूट्यूबची जर माहिती आलीच तर मी नक्कीच आपल्या दोस्ती फिल्म प्रोडक्शन या यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड करील. तोच एवढंच बोलतो. धन्यवाद.